गवळी समाजाचं होत असलेलं शोषण, गवळी समाज मागासलेला, मुलाबाळांच्या शिक्षणाकरता कुठलीही शासकीय सवलत नसताना, गवळी समाज हा व्हीजेएनटीमध्ये असताना व्हीजेएनटीमध्ये काढून एनटीमध्ये टाकल्याच्या नंतर एनटीमधून काढून एनटीबी मध्ये टाकल्याच्या नंतर आणि आता त्यानंतर एनटीसी हे कॅटेगरी होऊ शकते, भविष्यात गवळी समाजाला लागू होऊ शकते. परंतु या सर्व संदर्भामध्ये गवळी समाजाला कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या उपाययोजना मिळत नाही व शासकीय सवलत शिक्षणामध्ये मिळत नाही किंवा इतर योजनेमध्ये सुद्धा शासकीय सवलत मिळत नाही. गवळी समाजाचे असंख्य प्रश्न उद्भवले असतात. गवळी समाजाच्या बनलेल्या संघटना, त्यामध्ये बनलेले नेते या लोकांनी गवळी समाजाचं शोषण करत गवळी समाज हा मागास बैठकीत करण्यात आला आहे. यासोबत चारा छावणीच्या संदर्भामध्ये अतिशय वेगाने आवश्यक तिथं पाणी टंचाई व चारा छावणीच्या संदर्भातले निर्णय करण्याच्या संदर्भात ही चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात आग्रही सूचना केल्या की वेगाने या कामामध्ये प्रशासनाने लक्ष द्यावं.